नमस्कार मित्रांनो, सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच बोरवेलचं विहिरींचं पाणी तर गेलंच आहे, पण बोरवेलचं सुद्धा पाणी गेलं आहे. काही लोकांचे बोर गुचक्या मारत आहेत. परंतु हा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याचा परिसर आहे. खास करून माळेगाव मगता शिवारातील ही शेती आहे. या ठिकाणी मात्र बऱ्यापैकी पाणी दिसतं आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेती अनेक शेतकरी या ठिकाणी करत आहेत. आपण जे पाहतोय ते लक्ष्मण मानोरे यांचं शेत आहे. अंकुश मानोरे यांच्या देखरेखीखाली त्यांच्या नियोजनामध्ये ही शेती केली जाते. हा समोर जो आपण पाहतो तो गड्डा गोबीचा प्लॅट आहे आणि तो आता काढणीला आलेला आहे आसपास. ते आज या ठिकाणी रितसर पूजा करत आहेत. शेवटी भारतीय संस्कृती आहे, आपण हिंदू म्हणून जन्मलेलो आहोत आणि पिकाची काढणी करते वेळेस पूजा वगैरे केली जाते. त्या पद्धतीने ते आज इथं पूजा करून घेत आहेत आणि त्यानंतर मग या काढणीला सुरुवात होईल. एका सरीवरती 2 लाईनी या पद्धतीनं ही लागवड केलेली आहे आणि दोन्ही लाईनला स्पेशल ठिबकची नळी लावलेली आहे. बोरवेलचं पाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून हे व्यवस्थापन चालू आहे. हे शेतकरी हे अंकुश मानोरे आहेत आणि हे सध्या पूजा करत आहेत. बाजूला मैशाई म्हणून त्यांचं एक देवस्थान आहे, त्या देवस्थानाची सुद्धा त्यांनी पूजा केली आणि यातला एक गड्डा गोबीचा त्या देवीला पण ठेवला आणि ते नंतर ते काढणी करतील आणि मार्केटला घेऊन जातील. 20 कॅरेट या ठिकाणी माल निघेल असं त्यांची अपेक्षा आहे. आता काय भाव भेटला आणि मार्केट काय आहे हे आपल्याला कळेल. परंतु अशा अनेक शेतकरी आहेत की जे ह्या स्थितीमध्येही त्यांच्याकडे पाणी आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे ते भाग्यवान समजायचं, कारण अशा स्थितीमध्ये पाणी असणं फार अवघड आहे आणि ते कष्टही करत आहेत. त्यांच्या कष्टाला निश्चितपणे यश येईल. असं का? आता एक पासा निघत 2-4 तास निघते. नंतर एक 4-5 दिवस एकदा 50, 30, 40 निघत. अच्छा, संपत समजा काय का 4-5 कॅरेट तोड टाक, काय होईना. ते ना एक संध्याकाळी ते नाही येणार माहित. तू घेऊन जा. काय असं कोणतं ऑटो जातो त्याचं घेऊन कोण लागणार ते येईल ना, ते कुठं जाऊ रे? आता हे आलेले आहेत आता. हे आले हे ना हे आले जवळपास आहे की नाही, बरेच आल्यात. बरं झालं. हे ना उद्या परत जाता हे ना कंडिशन. आता नाही म्हणजे जवळपास माझ्या मतानं 20 तर कॅरेट निघाव सर आता. हे बारक आहे की नाही, त्याला उगं बारक वाटत हे उगं असं ठेवून द्यायचं म्हणजे ऊन लागणार. ते औषध पडणार गेले म्हणून आम्ही तसं केलं नाही. आता मारा फवारणी. आता फवारणी झाली की नाही, असं हे आता शेवटची फवारणी आता इवेट जे मारुतो हे आणतो आता. आता हे बघ, हे एवढं ती तसं एवढं बघा. हा हे बुरशात आहे ना, आता 2 कंडिशन सोडली तर पूर्ण लाल हे होऊन जाते. तसं एवढं काय बोल तांबूस पडा सुरू होते. तांबूस एवढं हे म्हणजे आता कंडिशन सोडला नाही सोडते बरोबर. काय नाही हे सांगू, गरमी बी जास्त आहे. आणि एक 5-10 काय ते कॅरेट काढून टाक, काही नाही हरकत नाही. तर सदर प्लॉटची माहिती असणारा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, आपण त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता.